आज दिनांक 23 मार्च रोजी मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग आणि जिओ फोरम असोसिएशन ऑफ जिओलॉजिस्ट अँड हायड्रोलॉजिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जल दिन 2026 उत्साहात साजरा करण्यात आला। यावर्षी संयुक्त राष्ट्रांनी जलसंधारण आणि लिंग समता ही संकल्पना दिली आहे। सिव्हिल इंजिनिअरिंग कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमास भूजल तज्ञ, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर प्रशांत अवसरमल यांनी केले। त्यांनी जलसंधारणासोबत लिंग समतेचे महत्त्व अधोरेखित केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौशल्या कुलकर्णी यांनी प्रभावीपणे केले। प्रमुख वक्ते म्हणून भूजल तज्ञ डॉक्टर अशोक तेजनकर, माजी प्राचार्य, देवगिरी महाविद्यालय व अध्यक्ष जिओ फोरम छत्रपती संभाजीनगर यांनी वॉटर अँड जेंडर या विषयावर सखोल मार्गदर्शन केले। ते म्हणाले की ज्या भागात पाणी उपलब्ध आहे त्या भागात आर्थिक समानता साध्य होण्यास मदत होते। भूजल उपलब्ध असलेल्या प्रदेशांमध्ये शेती अधिक आणि आर्थिक विकास चांगला झालेला दिसतो, तर पाणी टंचाईग्रस्त भागांमध्ये आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास ठप्प झालेला आढळतो। अशा भागांसाठी शासनाने विशेष योजना राबवून आर्थिक समानता साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। घरगुती वापर तसेच शेतीतील पाण्याच्या वापरात महिलांचा मोठा सहभाग असतो। पाणी टंचाईची झळ सर्वप्रथम महिलांनाच बसते आणि ग्रामीण भागात आजही महिलांना उन्हाळ्यात 1 ते 2 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते। त्यामुळे महिलांना पाण्याचे महत्त्व आणि नियोजनाची जाणीव अधिक असते। महिलांचे नेतृत्व पुढे आल्यास पाणी नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर PS कुलकर्णी होते। त्यांनी जलसंधारण ही सामाजिक जबाबदारी असल्याचं सांगत सर्वांनी पाणी वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलंय। या कार्यक्रमास डॉक्टर मनीष दीक्षित, डॉक्टर कैलास आहेर, डॉक्टर PL साळवे, डॉक्टर मेघा देशमुख, डॉक्टर प्रमोद B पाथरीकर, डॉक्टर शशिकांत T बोंदलेकर, डॉक्टर KM वांजरेवाडकर, मेश्राम BS भूगर्भशास्त्रज्ञ, गिरीश महाजन भूगर्भशास्त्रज्ञ, संजय S पाटील सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ, इर्शाद S शेख भूभौतिक तज्ञ, डॉक्टर भाग्यश्री D लांजेवार, प्राध्यापक YD शेरमाळे, प्राध्यापक आर्यन चाटोरीकर, अजय रत्न पारखी, रुपेश आहेर, सुशील खरात आणि गणेश राऊत यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान तांत्रिक संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमामुळे जलसंधारण आणि लिंगसमता याबाबत व्यापक जनजागृती झाली असून विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.